नमस्कार फॅमिली. तर आज बघा बॅक कॅमेराच्या मागच्या गोष्टी. मी कॅमेराच्या मागे कामावर आल्यावर कशी कामं करते हेच तुम्हाला या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर हे 1 ते दीड तासाचं काम आहे, पण मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे आणि तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये माझा एका कामावरचा पूर्ण कॅमेराच्या मागच्या गोष्टी सगळ्या दाखवणार आहे. स्वयंपाक झाल्यावर छान रेसिपी बघता तुम्ही आणि बघितल्यावर रेसिपी खूप छान झाली आहे असं म्हणता. आज मात्र तुम्हाला या व्हिडिओतनं दिसणार आहे तीच रेसिपी बनवताना मला किती मेहनत घ्यावी लागते आणि मी कशा प्रकारे आल्यावर झटपट माझी दोन्ही हातं न थांबवता कशी कामं करते हेच तुम्हाला दाखवणार. आल्या पहिले हँडवॉश करून घेतला. एका बाजूला टोडूचं अंडं बॉईल करायला ठेवलं. त्याच्याच बाजूच्या गॅसवर मी भात शिजायला ठेवला आहे. तिसऱ्या गॅसवर मी ह्या कुकरमध्ये मी डाळ शिजायला ठेवते. पटापट तांदूळ धुवून टोपामध्ये भात शिजायला ठेवला आहे, कारण तो स्टीम राईस आपल्याला पाणी काढून बनवायचा आहे. टोडूचं अंडं आधीच बॉईल करायला ठेवलं म्हणजे मी जाईपर्यंत ते गार होतं आणि त्याला खायला देऊ शकते. त्यानंतर ह्यांनी डाळ भिजवलेली असते रात्रीच्या, ज्या दिवशी वरण करायचं आहे त्या दिवशी डाळ भिजवलेली असते. ती भिजवलेली डाळ मी धुवून घेते आणि कुकरमध्ये लावते. डाळीमध्ये डाळ शिजतानाच त्यासोबत ही टोमॅटो चिरते. मी टोमॅटो घालणार आहे डाळ शिजताना. तर तो टोमॅटो चिरून मी त्या कुकरमध्ये टाकून डाळीचा कुकर लावणार आहे. म्हणजे 3 गॅसला 3 कामं दिल्याच्यानंतर चौथ्या गॅसवर मी आपलं चौथं काम करत राहील. म्हणजे ज्या हिशोबाने गॅस काम करत राहतो त्याच हिशोबाने माझे हात देखील काम करत राहतात. तर तुम्ही खूप जण मला प्रश्न विचारतात, रीमा 1 तासामध्ये तू पूर्ण स्वयंपाक बनवून टिफिन वगैरे पॅक करून तुझं कसं काय काम होतं गं? त्याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओतनं देणार आहे. त्यासाठी मला नॉनस्टॉप माझे हात चालवावे लागतात. त्यासाठी मला नॉनस्टॉप कामं करावे लागतात. कामावर आलेल्या घरातनं निघाल्यावर 6 वाजता, कामावर पोचल्यावर 6:15 वाजता जी माझी कामं सुरू असतात ते पार मी घरी जाईपर्यंत माझी नॉनस्टॉप कामं असतात. कारण कामावरनं काम झालं की निघालं की मला घरच्या टिफिनची गडबड असते. अशा प्रकारे 3ही गॅसवर मी अंडं बॉईल करायला ठेवलं, भात शिजायला ठेवला, डाळीचा कुकर लावला आणि एका बाजूला आता भाजी चिरून घेणार आहे. तर आज आपल्याला कोबीची भाजी बनवायची आहे. चण्याची डाळ टाकून ही कोबीची भाजी मी बनवणार आहे. त्यासाठी मी कोबीचं हे वरचं पान हिरवं काढून घेतलं, कोबी धुवून घेतला आणि आता हा आपल्याला पातळ असा चिरून घ्यायचा आहे. तर कोबी चिरण्यासाठी त्याच्यासोबत जी आपण डाळ घालणार आहोत ती भिजवलेली आहे ऑलरेडी. मी आधी खिडकी उघडून दिली, कारण की एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दरवाजा बंद करून म्हणजेच किचनचा दार बंद करून मला किचनमध्ये सकाळच्या कामं करावे लागतात. कारण कुकरच्या शिट्टीचा आवाज, मिक्सरचा आवाज बाहेर गेला नाही पाहिजे. त्यामुळे मॅडमची आणि सरांची झोपमोड होऊ शकते. ह्यासाठी मला किचनचा दार लावून किचनमध्ये काम करावे लागतं. किचनचा दार लावल्यामुळे खूपच सफोकेशन होतं. चिमणी लावली की चिमणीचा एवढासा फरक पडत नाही, पण जरा खिडकी उघडली की बरं वाटतं. पण थोड्याच वेळात ऊन यायला सुरुवात होते, परत तेच होतं. मग शेवटी गॅसचा पण उकाडा आणि खिडकीतनं येणारा कडक उन्हाचा उकाडा, अशा उन्हाळ्याच्या दिवसात आमचे हाल होतात. सतत गॅससमोर काम करून चेहऱ्याची वाट लागते, तब्येतीची वाट लागते, पूर्ण घामाने भिजून जातो. पहाटे सकाळी उठून आंघोळ करून फ्रेश होऊन आलेलो असतो कामासाठी, पण कामावरनं घरी जाईपर्यंत असा अवतार झालेला असतो जणू की किती दिवस झाले या बाईने आंघोळच केली नाही. असो, तर असे काही आमचे आयुष्य आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल की ह्या घरात मी स्वयंपाकाची कामं करते आणि तुम्ही मला जो भरभरून प्रतिसाद देतात त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार. पण तुमच्याचपैकी मला खूप जणांनी असा कमेंट केला, त्यांना खूप प्रश्न पडला की 1 तासामध्ये एवढा संपूर्ण स्वयंपाक, किचन वगैरे आवरणं, सगळं साफसफाई करून टिफिन वगैरे पॅक करून कसं काय तू निघू शकते? तर हेच मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओतनं दाखवते. तर कसं आहे ना, आपण आपल्या गॅसला पटापट कामं दिली म्हणजे गॅसवर एका बाजूला शिजवतं आणि दुसऱ्या बाजूला आपण कटिंग चॉपिंग करून घेतो. असं नाही की कटिंग चॉपिंग करेपर्यंत मग केल्यानंतर हळूहळू फोडणी द्यायची. असं केल्यावर काय होतं ना, मग सगळी गडबड होते. बरं, आज इथे काही चपाती वगैरे बनवायची नाही आहे. डाळ, भात, भाजी आणि नाश्ता एवढं सगळं आपल्याला बनवायचं आहे. तर कोबीची भाजी चण्याची डाळ घालून आपण करणार आहोत. वरण करणार आहोत मुगाच्या डाळीचं तुपाची फोडणी घालून. टोमॅटो आपण डाळ शिजतानाच त्यामध्ये घातलेला आहे. टोडूचं अंडं पण बॉईल होतं आहे आणि आता आपला भात पण शिजतो आहे. तर ह्या प्रकारे अशी जर तुम्ही पटापट कामं केली ना तर आपली कामं लवकर होतात. पटकन मी पॅन काढला बाहेर आणि गॅस चालू केला. आधी ही जी फोडणी आहे कोबीच्या भाजीची ती मी ह्या पॅनमध्ये देणार आहे. त्यानंतर मग आपण हे कढईमध्ये ट्रान्सफर करणार आहे. तर मी हा गॅस जो आहे तो मीडियमचा फ्लेमचा आहे, त्यामुळे मी त्याच्यावरचं जे अंडं होतं टोडूचं ते शिजलं होतं. तर टोडूचं अंडं उतरवून ठेवलं आणि त्या गॅसवर मी भात ट्रान्सफर केला आणि ह्या गॅसवर मी पॅन ठेवला. तर मध्ये जो असा काळोख येतो ना तुम्हाला व्हिडिओ
व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली माझा फोन हा जो आहे, तुम्हाला तर माहिती मागे माझा फोन चोरी गेलेला आणि हा फोन मला मॅडमनी दिलेला आहे. तर त्यामुळे हा फोनच्या कॅमेराचा प्रॉब्लेम झाला आहे. त्याचा आहे ना असाच मध्ये अंधार पडतो, मध्येच त्याला ब्लॅक येतं. तर प्लीज जरा समजून घ्या. लवकरच चांगल्या फोननी व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेल मी. तर अशा प्रकारे माझी पटापट कामं सुरू आहेत. तर तुम्ही बघू शकता, पटकन पॅन ठेवलं, त्याच्यामध्ये फोडणीची तयारी केली. कोबीच्या भाजीत मी कांदा टाकत नाही. कोण कोण कांदा टाकतं, तुम्ही कांदा टाकता का कोबीच्या भाजीत? मला कमेंट करून सांगा. थोडंसं तेल टाकलं पॅनमध्ये, जिरं मोहरी कढीपत्ता मिरची टाकली. मिरची चांगली मस्त फोडणी झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिक्स केल्याच्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलं आणि मग त्यामध्ये हळद हिंग टाकलं, मीठ टाकलं आणि मग ही कोबीची भाजी टाकली. कोबीची भाजी टाकल्यानंतर जी आपण चण्याची डाळ भिजवलेली होती ती पण याच्यामध्ये टाकली. बघा, मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवता कोबीच्या भाजीची रेसिपी पण सांगून टाकली. तर अशी कोबीची भाजी तुम्ही नक्की करा, तुम्हाला आवडेल म्हणजे आवडेलच. ह्या कामावरच्या मॅडमला अशी चणा डाळ टाकलेली कोबीची भाजी खूप आवडते. तर ह्या पॅनमध्ये मी सगळी भाजी आणि डाळ टाकल्यानंतर मी हे हलवलं, थोडंसं मिक्स केलं आणि त्यानंतर मी खालून कढई काढली आणि ही भाजी जी आहे पॅनमधली ती त्या कढईमध्ये ट्रान्सफर केली. तर मला तेच तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की अशा एका कामावरचा व्हिडिओ मी तुम्हाला बॅक कॅमेरा मी कसं काम करते हे आजच्या व्हिडिओतनं दाखवत आहे. की तुम्ही सगळ्या कॅमेऱ्याच्या समोर आलेल्या गोष्टी बघतात, तुम्हाला कळतात की रीमा किती छान डिश बनवली, रीमा तू एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय एवढ्या कमी वेळात करते. पण हे सगळं करण्यासाठी माझे जे नॉनस्टॉप हात चालू असतात तेच दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते. त्यानंतर ही कोबीची भाजी व्यवस्थित कढईमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आपण झाकण ठेवून ह्याच्यात पाणी न घालता मस्त असं वाफेवर ही कोबीची भाजी शिजवणार आहोत. चणा डाळ रात्रीच भिजत घातल्यामुळे ती थोडीशी सॉफ्टच झालेली आहे. कोबीच्या भाजीबरोबर ती शिजून जाईल. अशा प्रकारे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, डाळ पण शिजून झालेली आहे. त्यानंतर आपण डाळीला फोडणी देणार आहोत. डाळीला फोडणी द्यायच्या आधी मी पटकन नाश्ता बनवून घेते. तर तुम्ही बघू शकता, कुकर उतरवल्यानंतर मी हा चाळणी घेतली आहे आणि वरून मी बरणीमधले पोहे काढलेले. तर आपल्याला नाश्त्याला पोहे बनवायचे आहेत. तर अशा प्रकारे मी पोहे काढल्याच्यानंतर परत सगळ्या बरण्या व्यवस्थित सगळ्या ज्या जागेवरनं काढलेला त्या जागेवर ठेवला. त्यानंतर हे पोहे भिजवून घेते. पोहे भिजेपर्यंत मग मी कांदा मिरची वगैरे कापून घेते. तर हे कांदा बटाटा पोहे करणार आहे, ह्याच्यात थोडेसे टोमॅटो पण घालणार आहे. तर कधी मी व्हेजिटेबल पोहे करते, कधी कांदा पोहे करते, कधी बटाटा पोहे करते. तर अशा वेगळ्या प्रकारचे पोहे करते जेणेकरून एकाच पोह्याचे 3-4 टेस्ट वेगळ्या लागतात. तर अशा प्रकारे मी कांदा आणि बटाटा पटापट कापून घेतला कारण आपल्याला पोहे बनवायचे आहेत. तर भाजी तर आपली जवळपास झालेलीच आहे, भात पण आपला झालेला आहे, डाळ शिजून झालेली आहे. तर आता मी पटकन पोह्याला फोडणी टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी भाजी मिक्स करून घेते, हलवून घेते आणि त्यानंतर आपल्याला आता पोहे बनवायचे आहेत. तर पॅन गरम झाला आहे, तर मी शेंगदाणे घेतलेत आणि हे शेंगदाणे टाकते पॅनमध्ये. आपल्याला पोह्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे घातल्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि आता त्यानंतर आपण तेल घालणार आहोत. शेंगदाणे घातल्यानंतर म्हणजे काय होतं ना, शेंगदाणे थोडे रोस्ट झाले ना की पोह्याला खूप छान चव लागते. शेंगदाणे भाजले गेल्यानंतर आता आपण पटापट पोह्याला फोडणी देणार आहोत. तर इथे आपला भात शिजून रेडी झालेला आहे. भाताचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे चाळणीतनं, पण त्याआधी आपल्याला चाळणीमध्ये आपण जे पोहे भिजत घातले हे पोहे आपल्याला बनवून घ्यायला लागतील. त्यानंतरच ह्याच चाळणीत आपल्याला भात जो आहे त्याचं पाणी काढायचं आहे, गाळून घ्यायचं आहे भात. तर अशा प्रकारे मी पोह्यासाठी पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. शेंगदाणे आपले ऑलरेडी भाजून झालेत. त्यानंतर आता आपण हे सगळं फोडणीचं टाकणार आहे. सगळ्यात आधी जिरं मोहरी टाकली, त्यानंतर हिरवी मिरची टाकली, बटाटा टाकला, कांदा टाकला आणि व्यवस्थित असं मस्त परतून घेतलं. बटाटे थोडेसे क्रिस्पी झाल्याच्या नंतरच आपल्याला कांदा टाकायचा आहे. जर कांदा बटाटा आपण एकत्र टाकला किंवा कांदा आधी टाकला तर कांदा जळून जाईल आणि बटाटे आपले कच्चे राहतील. त्यामुळे पोहे बनवताना जर तुम्ही पोह्यात बटाटे घालत असाल तर जिरं मोहरी टाकल्यानंतर, मिरची टाकल्यानंतर पहिले बटाटे टाकायचे. बटाटे चांगले क्रिस्पी झाल्याच्या नंतर आपण कांदा घालायचा. तर इथे मी सारखं भाजीकडे लक्ष देते, सारखी भाजी हलवते. याचं कारण हे की आपण भाजीमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे, ही भाजी आपण वाफेवर शिजवत आहोत आणि त्यामुळे अधूनमधून नाही हलवली तर ही कोबीची भाजी खाली कढईला लागेल आणि कोबी जळून जाईल म्हणून. तर अशा प्रकारे हे आपले पोहे बघू शकता तुम्ही, मस्त असे मी मोकळे करून घेतले. जे भिजवलेले त्याच्या काही वेळानंतर असा गोळा होतो तर ते असे मोकळे करून घ्यायचे. त्यानंतर बटाटा चांगला क्रिस्पी झाल्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकला आणि ते पण व्यवस्थित
परतून घेतलं. आता आपण ह्याच्यामध्ये हळद, हिंग, मीठ टाकणार आहोत आणि मग त्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये हे पोहे जे भिजवलेले आहेत ऑलरेडी ते पोहे आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तर अशीच सिंपल, इझी आणि टेस्टी रेसिपी आहे पोह्याची. तर इथे आपला भात शिजून झाला आहे, तर मी भातामध्ये पाणी टाकलं आणि आपली डाळ पण शिजून झाली आहे. आता आपल्याला पोहे झाल्याच्यानंतर डाळीला फोडणी द्यायची आहे. तर असेच नॉनस्टॉप माझी कामं चालू असतात कामावर आल्याच्यानंतर. तर इथे बघू शकता कुकरमध्ये डाळ शिजून झाली आहे आणि आता हे पोहे आपण जे भिजवलेले आहेत ते आपण आता पॅनमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तर मी कुकरच्या खाली हे स्टँड ठेवलं जेणेकरून की हे जे किचन आहे हे काचेसारखं आहे, त्याला डाग पडू नये, खराब होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे मी पॅनमध्ये कांदा वगैरे, टोमॅटो वगैरे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालते. तर त्याआधी थोडंसं झाकण ठेवलं बटाटा शिजण्यासाठी. आपला कांदा, बटाटा, टोमॅटो सगळं घालून झालेलं आहे आणि मग त्यानंतर 1 मिनटं झाकण ठेवायचं. त्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आणि ते पटापट पोहे करून घ्यायचे आहेत. तर असंच माझं हे रोजचं काम चालू असतं. तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओतनं मी आजचं दाखवते आहे. तर इथे पोहे मी ट्रान्सफर केले, तुम्ही बघितलं पॅनमध्ये आणि मग त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखर थोडीशीच घालायची, मीठ टाकायचं, लिंबू टाकायचा, तुम्हाला आवडत असेल तर लिंबू म्हणजे लिंबाचा रस टाकायचा आणि एक वाफ काढून घ्यायची की आपले पोहे रेडी आहेत. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकायची. तर असे पोहे मी पटापट बनवून घेतले. त्यानंतरनं आपल्याला आता डाळीला फोडणी घालायची होती. तर हे आजचं एका कामावरचं मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या मागची सिच्युएशन दाखवली. तुम्ही बघू शकता आता खिडकीतनं ऊन यायला लागलं आहे. मी जेव्हा कामावर एंट्री केलेली तेव्हा थोडा अंधार होता आणि आता जवळपास 7 वाजून गेलेले आहेत. ह्या कामावरनं कुठल्याही परिस्थितीत मला 7:30पर्यंत निघायचं असतं, जेणेकरून दुसऱ्या कामावर जाऊन त्या मॅडमचा टिफिन मला देता येईल. तर अशा प्रकारे आपले पोहे पण झालेले आहेत. तर त्याआधी पोह्याचा गॅस बंद करण्याआधी मी थोडासा लिंबाचा रस घालते पोह्यामध्ये आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर हेच माझं असं डेली रुटीन आहे. प्रत्येक कामावर सकाळच्या वेळेला अशीच घाई गडबड असते, कारण प्रत्येकाला वेळेवर टिफिन द्यायचा असतो. ही आपली जबाबदारी असते आणि ह्याच जबाबदारीचे ह्याच कामाचे आपल्याला दर महिन्याला वेळेवर पेमेंट मिळतो आणि आपलं घर चालतं. त्यामुळे ज्या घरचं आपण मीठ खातो किंवा ज्या घरामुळे आपलं घर चालतं, ज्याच्यामुळे आपलं घर चालतं त्याचं काम आपण इमानदारीने केलं पाहिजे, अशा मताची मी आहे. मी माझं काम खूपच प्रामाणिकपणे आणि इमानदारीने करते. प्रत्येक डिश बनवताना, प्रत्येक रेसिपी बनवताना त्यामध्ये माझा पूर्ण जीव ओतून टाकते. म्हणजे जेवढी चांगली, जेवढी टेस्टी बनवता येईल तेवढी मी बनवते. खालून मी कढई काढलेली आहे, ह्यामध्ये मी डाळ फोडणी टाकणार आहे आणि मागून जर तुम्हाला काय आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा, कारण आज व्हॉईस ओव्हर मी दिवसा करते, कारण मला रात्री वेळच मिळाला नाही व्हॉईस ओव्हर करायला. ही कढई ठेवल्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये तुपाची फोडणी देणार आहे. आपल्या चाळणीमधला आपला पोहे फोडणी टाकल्यानंतर मी भात चाळून घेते. इथे कढई तापेपर्यंत डाळीची, तोपर्यंत मी हे भाताचं सगळं पाणी काढून घेतलं आणि हा भात ट्रान्सफर करून ठेवला. झाकून ठेवून दिलं, जेणेकरून हा भात मस्त वाफेवर तसंच्या तसं राहील. लगेचच्या लगेच त्याच हाताखाली लगेच चाळणी घासून धुवून ठेवून दिली. तर अशा आपण हातासरसी काम करत राहिलो ना तर पटापट कामं होतात. इथे आपले पोहे बनून तयार आहेत. आता मी पोह्याचा पण गॅस बंद करते आणि पटकन डाळीला फोडणी देते. डाळीला फोडणी मी तुपाची देणार आहे. त्यात थोडीशी लाल मिरची टाकणार आहे. एक लाल मिरची, एक हिरवी मिरची असं टाकणार आहे. थोडासा लसूण, जिरं, मोहरी, हळद, हिंग हे टाकलं आणि अशा प्रकारे आपल्या डाळीची फोडणी देऊन झालेली आहे. म्हणजे एका बाजूला आपला डाळ पण झाला, भात पण झाला, भाजी पण झाली आणि पोहे पण झाले. टोडूचं अंडं एवढ्या वेळापर्यंत गार होऊन जातं, तेव्हा मी त्याला जाता अंडं देऊन देते. तर अशा प्रकारे आपला हा सगळा स्वयंपाक रेडी आहे. स्वयंपाक रेडी झाल्यावर पटापट 5 ते 10 मिनटात मला टिफिन पॅक करायचा असतो. त्यानंतर मला व्हिडिओ शूट पण करायचं असतं की मी काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवायचं असतं. तर ही सगळी आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला बॅक कॅमेरा माझी मेहनत दाखवलेली आहे. सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी कोथिंबीर धुवून अशी बारीक चिरून घेते आणि सगळ्या गोष्टींवर टाकते, जेणेकरून टेस्ट पण छान लागतं, दिसायला पण छान वाटतं. तर अशा प्रकारे हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. तुमचे कमेंट येत होते, ताई तुझं कामावरचं दाखव, तू टाईम टेबलनुसार कसं काय एका तासात सगळं काम करू शकते ते दाखव. तर तेच दाखवण्यासाठी आज मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या नवनवीन रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. एकही व्हिडिओ स्किप होणार नाही. तर इथे भात रेडी आहे, कोबीची चणा डाळ टाकून केलेली भाजी रेडी आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी भाजी, कोथिंबीर टाकली आहे खूप सारी.
त्यानंतर इथे आपलं वरण मस्तपैकी झालेलं आहे. लाल मिरचीची फोडणी, एकच लाल मिरचीचे 3 तुकडे केले आणि कढीपत्ता लसूण ह्याची फोडणी दिली. त्यानंतर पोहे पण झालेत. तर सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी पटापट टिफिन पॅक करायला घेतला आहे. पहिल्या टिफिनमध्ये मी भात पॅक केला, त्यानंतर ह्या दुसऱ्या काचेच्या टिफिनमध्ये मी पोहे पॅक करते. तर हे असं माझं रोजचं डेली रुटीन असतं. रोजची माझी अशीच धावपळ असते. मग ती तुमच्या घरी येणारी कामवाली असू दे किंवा तुम्ही स्वतः गृहिणी असू दे, सकाळच्या वेळेला प्रत्येकाची अशीच धावपळ असते, प्रत्येकाची अशीच गडबड असते. तर अशा प्रकारे पूर्ण डबा फुल करून मी असे पोहे भरलेले आहे त्या टिफिनमध्ये. आणि त्यानंतर या तिसऱ्या टिफिनमध्ये मी कोबीची भाजी भरलेली आहे आणि ही जी थर्मोससारखी बॉटल दिसते ह्याच्यामध्ये मी डाळ भरते आहे, जेणेकरून सर दुपारी लंच करतील तोपर्यंत त्यांची भात नाही तर कमीत कमी डाळ तरी गरमच जशाच्या तशी राहील आणि त्यांना जेवताना गरम गरम डाळ मिळेल. तर ह्या बॉटलमध्ये मी डाळ काढली आहे जेणेकरून डाळ सांडणार पण नाही. तर डाळ, भात, भाजी आणि पोहे हे सगळे पॅक केल्याच्यानंतर मी फ्रूटमध्ये हे कलिंगड कट करते. तुम्हाला माहिती आहे हे कलिंगड कट करताना सगळ्यात मोठं कठीण काम मला वाटतं ह्याच्यातल्या एक एक बिया काढायचं, कारण ह्याच्यामध्ये बी असली की आवडत नाही इकडच्या सरांना. तर मी तर नाही बाबा, मी तर बियांसकट खाऊन घेते. तुम्ही पण असंच करता का? कलिंगडमधली एक एक बी काढून खाता का? मी तर बी वगैरे काहीच बघत नाही, फक्त त्याचं साल पण पार ते हिरवं लागेपर्यंत मी साल खाऊन टाकते त्याचं. म्हणजे ते खालचं हिरवं नाही खात, पण पार शेवटपर्यंत खाते. पण इथे हे सर आणि मॅडम म्हणतात की ते फक्त वरचं जे रेड रेड आहे तेच घ्यायचं, त्याच्यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या आणि त्यामुळे हे कलिंगड कापायला खूप वेळ लागतो. काचेच्या टिफिनमधनं मी ह्या प्लास्टिकच्या टिफिनमध्ये कलिंगड ट्रान्सफर केलं, कारण ह्या काचेच्या टिफिनमध्ये मला दही द्यायचं होतं. तर अशा प्रकारे कलिंगड फ्रूटमध्ये, त्यानंतर दही, त्यानंतर पोह्याचा नाश्ता, त्यानंतर डाळ, भात, कोबीची भाजी, सगळा टिफिन मी पॅक केलेला आहे. पोहे पण पॅक केलेत आणि हा सगळा टिफिन मी बॅगमध्ये भरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बॅगमध्ये पटापट टिफिन भरला. त्यानंतर सगळं किचन वगैरे क्लीन करायचं आहे, मला टोडूला अंडं द्यायचं आहे. तर ही अशी रोजची माझी हे डेली रुटीन आहे. तर बॅक कॅमेरा तुम्हाला बघायचं होतं ना मी कशी काम करते, कसं काय माझं 1 ते 1.5 तासात सगळं काम होतं, हेच तुम्हाला या व्हिडिओतनं मी दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ झालेला आहे जवळजवळ 18 ते 19 मिनिटाचा. म्हणजे हा व्हिडिओ होत होता माझा 1 तास 10 मिनिटाचा, तर तो मी फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला 18 ते 20 मिनिटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. जर आपण पटापट आपल्या अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी काम करते त्या पद्धतीने पटापट आटोपलं तर आपण 1 तासात काय अर्धा तासात सुद्धा टिफिन रेडी करू शकतो, स्वयंपाक करू शकतो. आता तुम्ही बोलाल की रीमा तुला चपाती नव्हती करायची त्यामुळे तुझं लवकर झालं. चपात्या पण मला कितीशा कराव्या लागतात, चपाती असू दे भात असू दे, वेळ तेवढाच लागतो. उलट चपाती असली ना की चपाती, भाजी आणि नाश्ता ह्या 3 गोष्टी असतात. पण जर भात असेल तर भात, डाळ, भाजी, नाश्ता अशा 4 गोष्टी असतात. भात बनवल्याबरोबर त्याच्यासोबत डाळ पण बनवावी लागते. पण चपाती असली की नुसती भाजी बनवली, नाश्ता बनवला की माझं काम होऊन जातं. तर अशा प्रकारे मी पटापट सगळं किचन क्लीन करून घेतलं. ही गॅसची शेगडी साफ करायला खूप अवघड आहे. हे लोखंडाचे जे स्टँड आहेत ना हे गरम होऊन जातात किचनवर स्वयंपाक केल्यामुळे आणि त्यानंतर मला वेळ नसतो, त्यामुळे हे गरमच हाताने उचलून मला हे किचन साफ करावं लागतं. त्यानंतर जी पोळपाट लाटणं मी वापरते, चॉपिंग पॅड वगैरे वापरते, ते सुद्धा मी धुवून ठेवते. त्यानंतर हे सगळं झाल्याच्यानंतर मी हे जे अंडं आहे ते थंड झालेलं आहे, ते अंडं थंड झाल्याच्यानंतर त्याचं साल काढून टोलूला अंडं देते आणि ह्या सगळी कामं झाल्याच्यानंतर मला पाणी प्यायला वेळ मिळतो आणि मग ह्या वेळेला मी पाणी पिते. जी सकाळच्या घरातनं निघालेली असते, जी नॉनस्टॉप माझी कामं सुरू असतात, ती कामं इकडचे एक काम संपल्याच्या नंतर मग मी पाणी पिते. ते पण उभं राहून पटापट पाणी पिते, कारण बसून पाणी प्यायला 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नसतो. तर अशा प्रकारे माझं सगळं काम झालं. टोडूला अंडं दिलं, किचन वगैरे क्लीन केलं, नॅपकिन्स वगैरे सगळे जागेवर ठेवले आणि इकडचं आता सगळं काम आवरून सगळं उरलेलं जेवण वगैरे झाकून आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावर. तर अशी माझं हे रोजचं डेली रुटीन आहे. आजच्या कामावरचं हे बॅक कॅमेरा मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. निघायच्या आधी हे अंड्याचं साल काढून घेते आणि टोडूला आधी अंडं देते, कारण आता तो जरा शांत झाला आहे, कारण मी दार लावून किचनमध्ये काम करते म्हणून. नाही तर तो दरवाजातच बसलेला असतो जोपर्यंत त्याला देत नाही. तर हे अंडं त्याला नेऊन देते. त्याला अंडं दिल्याच्या नंतर आपलं सगळं चेक करते की मी सगळं जेवण वगैरे झाकलं आहे का नाही, सगळं किचन वगैरे क्लीन केलं आहे का नाही, आणि त्यानंतर ना इकडून निघते. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया, बाय.